हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. चला तर आज मी चाललेली आहे विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी. इथे मंदिराजवळ आल्याच्या नंतर ना भाविकांची खूप ये-जा चाललेली आहे आणि आमचं म्हणजे थोडंसं मला लाईन मिळालेली आहे. अगदी 10 मिनिटातच मी मंदिरामध्ये गेलेली आहे. इथे बघितलं तर ताई अगोदरच आमच्या आधी येऊन दर्शन वगैरे घेऊन इथे एका साईडला बसलेली होती. इथे छान ना मस्तपैकी महिलांचं भजन कीर्तन वगैरे चाललेलं होतं आणि ते दुसऱ्या साईडला भाविकांचं दर्शन चाललं होतं. तिथेच ना एका साईडला विठ्ठलाची असं पालखी छान सजवलेली होती. तिथे आम्ही पहिला दर्शन घेतलं आणि हा ना म्हणजे एका साईडला मोठं मंदिर आहे विठ्ठल रखुमाईचं, एका साईडला मारुतीची छोटीशी मूर्ती आहे आणि एका साईडला गणपतीची मूर्ती आहे. आतमध्ये पण गाभाऱ्यामध्ये बऱ्यापैकी लोक दर्शन घेऊन बाहेर पडत होते. इथे बघा किती मस्त सुबक छान अशी इतकी सुंदर मूर्ती सजवली होती ना विठ्ठल रखुमाईची. तर मस्तपैकी दर्शन घेतलं, इथे प्रसाद ठेवला आणि छान मस्तपैकी विठ्ठल रखुमाईच्या पायावरती डोकं ठेवून मग मी बाहेर निघालेली आहे. आता इथे माझी बहीण आहे बारकी, ती पण इथे मस्तपैकी दर्शन वगैरे आमचं झालेलं आहे दोघींचं पण घेऊन. दर्शन घेऊन इतकं मस्त वाटलं ना, कारण की ना कुठल्याच मंदिरामध्ये असं अगदी विठू माऊलीच्या पायावरती डोकं ठेवून दर्शन घेता येणार नाही ना, इतकं छान आम्हाला इथे दर्शन घेता आलं. अगदी पायाला हात लावून त्याच्यावरती डोकं ठेवून आम्ही मस्त दर्शन घेतलं आणि ते आजूबाजूचे देव आहे, जसे मारुतीचं मंदिर आहे, छोटीशी मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती आहे, तिथे पाया पडलो आणि पुढे परत लाईन लावली प्रसाद घेण्यासाठी. इथे हळदी कुंकू स्वतःच लावायचं, प्रसाद घ्यायचं आणि बाहेर यायचं. इथे लहान बहीण, इथे ताई बसलेली आहे आणि चला इथे मस्त छान असं विठ्ठल रखुमाईचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी. तर हा छोटासा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. बाय. हरी ओम विठ्ठल.